नमस्कार. खरं तर माझे पहिलं ऑफिशियल अकाउंट आहे ज्यात मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नाही तर त्यांनी निर्माण केलेल्या या हिंदवी स्वराज्याबद्दल पण. तर आजचा माझा पहिला विषय आहे राजमुद्रा. राजमुद्रा काय आहे? राजमुद्रा का लिहिली आणि राजमुद्रेचे नेमकं महत्व काय आहे? चला तर मग आज आपण जाणून घेऊया. राजमुद्रा हे एक हिंदवी स्वराज्याची ओळख आहे जे लोककल्याणाचे पण प्रतीक मानले जाते. तसेच याचे वर्णन राजमुद्रेच्या मजकुरावर पण केले आहे. राजमुद्रेचा मजकूर असा आहे की प्रतिपश्चंद्र लेखे व वर्घिष्णुर विश्ववंदिता साहसुनोह शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेचा चंद्र जसा कलेने वाढतो आणि एक दिवस विश्ववंदनीय होतो, त्याचप्रमाणे शहाजींचे पुत्र शिवाजीराजांची मुद्रा ही लोककल्याणाकरता शोभते आहे. आता हा तर राजमुद्रेचा अर्थ झाला. पण राजमुद्रा का लिहिल्या गेली आणि राजमुद्रेचा महत्व काय आहे? तर शहाजीराजे आणि जिजामाता यांनी शिवाजी महाराजांकरता ही एक स्वतंत्र मुद्रा तयार केली जी आता पण आज्ञापत्रांवर वापरली जाते, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे एक स्वतंत्र आणि समर्थ राजे आहेत हे सिद्ध होते. आता विषय येतो लोककल्याण. तर राजमुद्रेचा अर्थानुसार हे स्वराज्य फक्त लोकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी चालवलेच आहे. आता छोटासा उल्लेख येतो त्याच्यात, तो म्हणजे भारतीय संस्कृतीचा अभिमान. तर भारतीय संस्कृतीचा अभिमान म्हणजे ही राजमुद्रा संस्कृत भाषेत असूनही ती स्वभाषेचे आणि स्वदेशाचे रक्षण करण्याचे महत्व अधोरेखित करते. 3 एप्रिल 1680 या दिवशी आपल्या महाराजांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी हे स्वराज्य सांभाळलं. त्यांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 या दिवशी झाला. तर त्यांच्याकरिता पण एक राजमुद्रा तयार करण्यात आली. त्या राजमुद्रेवरचा मजकूर असा आहे की श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते यदनकस्यै विनोलेखा वर्तते कस्य नोपरी. अर्थात शिवपुत्र शंभूराजांची मुद्रा ही आकाशाप्रमाणे अमर्यादित आहे आणि त्यांच्या छायेखाली असंख्य जीवांना सुरक्षित वाटते. धन्यवाद. तर आजचा माझा हाच विषय होता, राजमुद्रा, जे मी तुमच्यापर्यंत आज पोचवलं. आता नक्की या चॅनलला फॉलो करा पुढच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.